गेल्या आठवड्याभरापासून उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतांना तळ्याचं स्वरूप आलंय। पिकांचं अतोनात नुकसान झालंय। आधीच खरीपाची पिकं हातून गेलेली असताना आता रब्बी हंगाम सुद्धा हातातून जातोय की काय अशी चिंता शेतकऱ्यांना सतावते। नुकसानग्रस्त शेतातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत सापुडे यांनी। पाहूया। गेली आठवडाभरापासून उत्तर पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या सततच्या मुसळधार पावसामुळे बळीराजा शेतकऱ्याची चिंता वाढली असून मी सध्या खेड तालुक्याच्या पूर्व पट्ट्यात आलेलो आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता सततच्या मुसळधार पावसामुळे शेतांना अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलं असून शेतात जो काही शेतीमाल केलेला होता तो सुद्धा सडून खराब होण्याच्या मार्गावरती आहे। आपण या शेताचा जर विचार केला तर या शेतात शेतकऱ्यांनी ज्वारीचं पीक घेतलेलं होतं आणि या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने हे ज्वारीचं पीक सडून खराब होणार असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढलेल्या आहेत। गेली आठवडाभरापासून राज्यात पावसाने हाहाकार माजवल्याने खरीप हंगामातील पिकांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। सोयाबीन असेल, उडीद असेल, मूग असेल यांसारखी पिके हातातून जाते की काय अशी चिंता सध्या शेतकऱ्यांना सतावत आहे। अशा परिस्थितीत यापुढच्या काळात रब्बी हंगामातील गणित कसं जुळवायचं याच्या सुद्धा चिंतेने सध्या शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे। रब्बी हंगाम हातातून जातो की काय अशी सुद्धा भीती सध्या शेतकऱ्यांपुढे निर्माण झालेली आहे। यंदा राज्यात मे महिन्यातच पाऊस सुरू झाला आणि यंदाचा पाऊस सुद्धा उशिरापर्यंत राहणार आहे। त्यामुळे यापुढच्या काळात हा पाऊस उघडणार कधी आणि रब्बी हंगामातील गणित कसं जुळवायचं याच्या सुद्धा चिंतेने सध्या शेतकरी ग्रस्त झालेला आहे। अशा परिस्थितीत जे काही शेतांचं नुकसान झालेलं आहे या नुकसानग्रस्त शेतांचे पंचनामे कधी होणार आणि आर्थिक मदत कशी मिळणार अशी सध्या शेतकऱ्यांकडनं सरकारकडे विचारणा केली जात आहे। मात्र यापुढच्या काळात मायबाप सरकार शेतकऱ्यांबाबत काय विचार करते हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे। हेमंत सापुडे, झी मीडिया, खेड, पुणे।